ओम साईराम. तर आपण बाबांच्या पवित्र नगरीमध्ये आलेलो आहे. बाबांचं मुख दर्शन वगैरे घेऊन कळसाचं दर्शन घेऊन जाणार आहोत पारायण हॉलकडे. तर बघू शकताय बाबांचं कळसाचं दर्शन वगैरे घेऊन आपण निघलोय आणि आलेलं आहे पारायण हॉलमध्ये. तर बघू शकताय. ओम साईराम. ओम साईराम. तर आज साई चरित्र पारायण सोहळा 2026 वर्ष 32वा आहे. तर बाबांच्या पवित्र नगरीमध्ये साई चरित्र पारायण सोहळा सुरू होत आहे. तर आज दिवस पहिले असल्यामुळे बाबांच्या समाधी मंदिरातून बाबांचा साई चरित्र ग्रंथ व बाबांची प्रतिमा घेऊन आपण आलेलो आहे साई आश्रम 2 मध्येच साई चरित्र पारायण सोहळ्याला. बघू शकता हजारो साई भक्त बाबांच्या साई चरित्र पारायणाला बसलेले आहे. समोर बघू शकतात. तर आज ग्रंथपूजन होणार आहे. पहिलाच दिवस आहे. ग्रंथपूजा वगैरे होऊन गावातून मिरवणूक होऊन पारायणाला सुरुवात होणार आहे. तर आजचा पहिला दिवस होता. तर आजचा ब्लॉग नक्की बघा. खूप सुंदर होणार आहे. आणि बाबांच्या जयघोषामध्ये आपण समाधी मंदिराकडून निघलेले आहोत. साई चरित्र पारायण सोहळा 2026 वर्षी 32वे आणि साईबाबा संस्थांचे अध्यक्ष राजेंद्र साहेब पूजेला बसले होते. साई चरित्राची पूजा करून पारायणाला सुरुवात होणार आहे. आजचा ब्लॉग नक्की बघा. ओम साईराम. श्री साई चरित्र पारायण हे श्री साई चरित्र या ग्रंथाचे श्रद्धेने, नियमाने आणि ठराविक कालावधीत केलेले वाचन आहे. याला शिर्डीच्या श्री साई समाधी मंदिराच्या भक्त परंपरेत विशेष महत्त्व आहे. श्री साई चरित्र म्हणजेच श्री गोविंदराव रघुनाथ दाभोलकर म्हणजेच हेमाडपंत यांनी साईबाबांच्या जीवनातील प्रसंग, उपदेश, भक्तांचे अनुभव आणि चमत्कार यांचे वर्णन करणारा हा ग्रंथ लिहिला. मराठी साहित्यात हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. ग्रंथात 53 अध्याय आहेत. साईबाबांचे जीवन, त्यांची भक्तावरील कृपा, श्रद्धा, सबुरीचा संदेश, गुरुभक्ती, नामस्मरण आणि अहंकाराचा त्याग यांचा त्यात वारंवार उल्लेख येतो. पारायण म्हणजे काय? एखादा धार्मिक ग्रंथ नियमनपूर्वक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचणे म्हणजेच पारायण. साई चरित्राचे पारायण करताना मुख्य भावना अशी असावी: मनात श्रद्धा ठेवणे, शक्य तितके शांत सात्विक वातावरण ठेवणे, नियमितपणे वाचन करणे, साईबाबांच्या शिकवणीचा आपल्या आचरणात उपयोग करण्याचा प्रयत्न करणे, केवळ चमत्कार किंवा इच्छा पूर्ण होण्याची अपेक्षा न ठेवता श्रद्धा आणि शबुरी ठेवणे. 7 दिवसाचे पारायण. सर्वसाधारणपणे 7 दिवसात साई चरित्र पारायण करण्याची पद्धत अनेक भक्त पाळतात. अध्यायाची विभागणी आपल्या सोयीप्रमाणे करता येते. उदाहरणार्थ, दिवस वाचन: पहिला दिवस अध्याय 1 ते 6, दुसरा दिवस अध्याय 7 ते 12, तिसरा दिवस अध्याय 13 ते 18, चौथा दिवस अध्याय 19 ते 24, पाचवा दिवस अध्याय 25 ते 30, 6वा दिवस अध्याय 31 ते 38, 7वा दिवस अध्याय 39 ते 53. ही एक सोयीची विभागणी आहे. हाच एकमेव अनिवार्य नियम आहे, नियम नाही. पारायण कसे करावे? सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. साईबाबांच्या प्रतिमेसमोर दिवा किंवा धूप लावावा. मन शांत करून प्रार्थना करावी. ओम श्री साईनाथाय नमः किंवा आपल्या श्रद्धाप्रमाणे नामस्मरण करावे. त्या दिवसाचे ठरवलेले अध्ययन वाचावेच. दिवसभर शक्य असल्यास साई नाम स्मरण करावे. खोटे बोलणे, निंदा, भांडण, द्वेष आणि अनावश्यक क्रोध टाळण्याचा प्रयत्न करावा. गरजू व्यक्तींना मदत करावी. अन्नदान किंवा आपल्या क्षमतेनुसार सेवा करावी. शेवटच्या दिवशी उरलेले अध्याय पूर्ण करावेत. साईबाबांची आरती, नामस्मरण करावे. नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. आपल्या मनोकामनेसाठी प्रार्थना करण्याबरोबर जे माझ्यासाठी योग्य आहे ते द्या, अशी समर्पणाची भावना ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. पारायण कोणते नियम पाळावेत? साईबाबांच्या शिकवणीत श्रद्धा आणि शबुरी यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे भक्तिभाव महत्त्वाचा. अनेक भक्त स्वतःहून काही नियम पाळतात, जसे मांसाहार, मद्यपान टाळणे, सात्विक आहार घेणे, ब्रह्मचर्य किंवा इंद्रिय निग्रहण पाळण्याचा प्रयत्न, दररोज ठराविक वेळेत वाचन, शक्य असल्यास जमिनीवर स्वच्छ आसनावर बसून वाचन. पारायणाच्या काळात वादविवाद आणि निंदा टाळणे. परंतु हे नियम प्रत्येक भक्तासाठी बंधनकारक आहेत असे समजण्याची गरज नाही. आपले आरोग्य, कामाची वेळ आणि कौटुंबिक परिस्थितीनुसार साधना करावी.
पारायणाचे महत्त्व. साई चरित्र वाचण्याचा मुख्य उद्देश केवळ एखादी इच्छा पूर्ण करून घेणे असा नसून मनातील श्रद्धा वाढणे आणि साईबाबांचा संदेश जीवनात आणणे हा आहे. ओम साईराम. तर आता मध्यंतर झालेला आहे चहा नाश्त्यासाठी. तर आपण मस्त दर्शन वगैरे घेतलं आहे बाबांच्या साईचरित्र पारायण सोहळ्यामध्ये आणि समोर बघू शकताय नाश्त्याची सोय केलेली आहे मागच्या साईडला. तर आज पहिला दिवस असल्यामुळे खिचडी वगैरे होती, फराळाचा उपवास होता सर्वांना. श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार घेतले आणि लाडू होते राजगिराचे मस्त असताना. आपण बघूया सागर भाऊ काय म्हणतात. अशी खिचडी बनवली होती आज पहिल्या दिवशी आणि राजगिराचे लाडू मस्त आनंद घेतोय आपण. मी पण घेतली खिचडी वगैरे, 2 लाडू घेतले, मस्त नाश्ता वगैरे करून परत पारायणला सुरुवात होत आहे. ओम साईराम. तर बघू शकता इथं मस्त बाबांचं दर्शन वगैरे घेऊन आपण परत आपल्या जागेवर जाऊन बसणार आहोत आणि पारायणला सुरुवात होणार आहे. ओम साईराम. ओम साईराम. तर आजचा पारायणचा पहिला दिवस होता. तर आजचा पहिला दिवस संपलेला आहे. आज 8 अध्याय झालेला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम.